नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल. इट्स ऑल अबाउट बुक्स या माझ्या बुकट्यूब चॅनलच्या ब्रँड न्यू एपिसोडमध्ये मी नंदिनी तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आज जे पुस्तक घेऊन मी तुमच्या भेटीला आलेली आहे ते आहे विश्वास पाटील लिखित संभाजी. पुस्तक तुम्ही बघताच आहात, खूप मोठं आहे, त्यामुळे व्हिडिओ घेऊन यायला थोडा वेळ लागला. जवळजवळ 800 पानांचं हे पुस्तक आहे. पुस्तकाची जादू अशी की तुम्ही एकदा हातात घेतलं तर ते खाली ठेवू शकणार नाही. इतकी ओघवती, समृद्ध आणि सुंदर भाषा. पुस्तक लिहिलेलं आहे मराठीतील सुप्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांनी. मराठी कादंबरी क्षेत्रात तळपते व बेस्ट सेलर नाव म्हणजे विश्वास पाटील. आणि ऐतिहासिक कादंबरी लेखन हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि त्यामुळेच त्यांच्या संभाजी, महानायक, पानिपत कादंबऱ्यांनी विक्रीचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले. ऐतिहासिक कादंबरीचे लेखन करताना पाटलांनी ऐतिहासिक तथ्य व कादंबरी लेखनातील नाट्यमयता याच्याशी समझोता न करता उत्कृष्ट साहित्य निर्मिती केली आहे. इतिहासाचे नवे पैलू शोधणारा आणि मांडणारा असा हा लेखक, अशी त्याची ख्याती आहे. आणि त्यांना प्रियदर्शनी पुरस्कार, साहित्य अकादमी पुरस्कार हा पुरस्कार मिळाला. महानायक, चंद्रमुखी, झाडाझडती, पानिपत, संभाजी, लालबागची लालसा, पंगिरा, नागकेशर यासारख्या प्रतिष्ठित कादंबऱ्या लिहिल्या आहेत. संभाजीसाठी तर सर्वाधिक मानधन घेणारा लेखक असा नावलौकिकही विश्वास पाटील यांनी मिळवला. राजन तुम हो सांजे खूब लढे हो जंग, तब तुप तेज निहार के तख्त त्यजत औरंग. तर कवी कलशांच्या या ओळीनुसार ज्या मराठी राजाने गाझी औरंगजेबालाही आपला किमांश उतरवायला भाग पाडले आणि आपला तख्त सोडायला लावला, त्या महानायकाची शौर्यगाथा म्हणजे संभाजी. शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची प्रतिमा आजपर्यंत वेगळी होती. मात्र त्यांच्यावरचा अन्याय दूर करून खरे संभाजी कसे होते हे पुराव्यानिशी त्यांनी संभाजी या कादंबरीत मांडले आहे. लढाईतील बाहेरचे डावपेच, शहकटशहाचे खेळ, प्रवासातील भौगोलिक सहल, चेहऱ्यामागची माणसे शोधण्याचा प्रयत्न केला. हरण्या जिंकण्याची कारणे ते इतक्या जिवंतपणे उभे करतात की माणूस त्यामध्ये गुंतून जातो. राजा संभाजी रंगेल होता की शत्रूच्या उरात धडकी भरवणारा होता. कवी मनाचा होता की मंत्र्यांना हत्तीच्या पायी देणारा निष्ठुर राजा होता. तरीही बुरहानपूर लुटून मुघली सल्तनतला हादरवणारा चलाख शासक होता. अशा अनेक अनुत्तरित प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी एकदा तरी सगळ्यांनी संभाजी वाचलाच पाहिजे. विश्वास पाटलांनी राजांचा मृत्यू रेखाटताना केलेलं वर्णन वाचून डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहतो. जो मृत्यू वाचताना आपल्या अंगावर काटा उभा राहतो, तो मृत्यू या पठ्ठ्याने कसा भोगला असेल या विचाराने मनात काहूर माजते. संभाजी या व्यक्तिमत्वाला न्याय देताना इतिहास कमी पडतो. तोच विश्वास पाटलांनी आपल्या शैलीत उत्तम मांडल्यामुळे संभाजी ही कादंबरी वाचकांच्या मनात स्थान निर्माण करते. महान शिवाजी राजांच्या पोटी जन्म घेऊनही अवघ्या काही महिन्यात मातृसुखाला पारखा झालेला हा छावा जन्मापासून अनेक संकटावर मात करत आयुष्यातल्या सगळ्या लढाया जिंकणारा स्वराज्याचा हा दुसरा छत्रपती. थोरल्या महाराजानंतर अंगावर आलेल्या अनेक जबाबदाऱ्या, गनिम, अंतर्गत माजलेली दुफळी, स्वार्थाने पोखरलेल्या स्वराज्याला आपल्या अपरिमित पराक्रमाने आणि मुत्सद्दीपणाने सावरणारा राजा, मृत्यूलाही जिंकून घेणारा महामृत्युंजयी धर्मवीर संभाजीची गाथा म्हणजे संभाजी ही कादंबरी. संभाजी हे मराठा साम्राज्याचे संस्थापक शिवाजी महाराज यांचे ज्येष्ठ पुत्र होते. ते इतिहासातील सर्वात वादग्रस्त व धाडसी व्यक्तिमत्वांपैकी एक होते. आपल्या शतकातील काही इतिहासकारांनी आणि काही लेखकांनी संभाजी महाराजांच्या कर्तृत्वावर व क्षमतेवर शंका घेतली म्हणून त्यांनी त्यांना कुचकामी, मद्यपी म्हणून चित्रित केले. त्यांनी त्यांचे चारित्र्य बदनाम केले. पण शेवटी सत्य आणि खरा संभाजी हा लोकांना कळला. संभाजी महाराज हे केवळ समर्थ शासक, उत्कट काळजीवाहू लष्करी प्रतिभाशाली म्हणून ओळखले जात नाही, तर अतिशय धाडसी आणि त्यांनी ज्या प्रकारे मृत्यू स्वीकारला त्यासाठी ते कायमस्वरूपी सगळ्यांच्या स्मरणात राहतील. संभाजी महाराजांचं व्यक्तिमत्व हे अष्टपैलू होतं. अगदी कवी असल्यापासून ते महान योद्धा असण्यापर्यंत. स्वतः औरंगजेब यांनी म्हटलं आहे की युद्धभूमीवर संभाजीराजे हे शिवाजी महाराजांपेक्षा
10 पटीने जास्त धोकादायक आहे. संभाजी महाराजांच्या फाशीची अंतिम शोकांतिका असूनही संभाजी महाराजांचा वारसा जिवंत आहे. संभाजीचे लष्करी पराक्रम, उत्सद्यगिरी आणि मराठा साम्राज्याच्या विस्तारातील त्यांची भूमिका एक अभ्यासपूर्ण अहवाल म्हणजे हे पुस्तक. संभाजी युवराज ते छत्रपती संभाजी महाराजांपर्यंतचा त्यांचा प्रवास खूप खडतर, प्रचंड आव्हाने, स्वार्थी राजकारण, स्वार्थी आप्तजन, दुफळी यांचा सतत सामना करत हिंदवी स्वराज्याचा गाडा हाकण्यात यशस्वी झाले. ते जिजाऊ आणि शिवरायांनी पाजलेल्या बाळकडूच्या जोरात. कोवळ्या वयात दिल्लीला जाऊन मयूर सिंहासनात बसलेल्या बादशहाला नजर भिडवणारा कोवळा शंभूबाळ, तडफेने मृत्यूच्या दारात असतानाही औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे रोखून पाहणारा, जगाच्या पाठीवर कोणालाही लाभला नाही असा मृत्यू संभाजीराजांना लाभला. गरम सळ्यांनी त्यांचे डोळे काढले गेले, जीभ कापली गेली, कातडी सोलून काढली आणि तरीही हा महान राजा नमला नाही. संभाजीसारखा एकही पुत्र आपल्याला का लाभला नाही हा प्रश्न खुद्द औरंगजेबाला अल्लाकडे विचारायला लावणारा युवराज स्वराज्याला लाभला हे या मातीचं भाग्यच म्हणावं. संभाजी महाराजांचा इतिहास तसा दुःखद पण वाखाणण्याजोगा आहे. अतिशय पराक्रमी, चतुरस्र राजकारणी, धाडसी असा हा राजा होता. संभाजीची निराशा ही होती की त्यांची तुलना लोक शिवाजी महाराजांशी करत, त्यामुळे त्यांचे जीवन कठीण झाले आणि तरीही त्यांनी त्या सर्व शक्तींना झुगारून दिले आणि आपल्या विलक्षण क्षमतेने चमकण्यात ते यशस्वी झाले. सिंहासनामागील राजकारण, इंग्रज, पोर्तुगीज, चिक्कदेव राजा, अर्थातच औरंगजेब याच्याशी झालेली संभाजींची युद्ध, हे सर्व वाचायलाच हवे. औरंगजेबाच्या 5 लाख फौजेशी सलग 8 वर्ष कडवी झुंज देणारा मराठ्यांचा दुसरा छत्रपती, ज्याने वयाच्या 32व्या वर्षी कराल काळाच्या वेदीवर आपले मस्तक दिले. शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यातील एकही किल्ला दिला नाही किंवा आरमारातील एकही जहाज गमावले नाही. एकाच वेळी 5-5 शत्रू अंगावर घेणारा, जंजिऱ्याला भगदाड पाडत सिद्धीला जेरीस आणणं व प्रसंगी पोर्तुगीजांना आपल्या दहशतीने राजधानीचे ठाणे हलवायला भाग पाडले आणि त्यांच्या पाठीशी ठामपणे उभ्या असणाऱ्या त्यांच्या कुलमुक्त्या धर्मपत्नी येसूबाई, कट कारस्थानांपासून त्यांना वाचवणारे हंबीरराव आणि जीवाभावाचा मित्र कवी कलश, अशा व्यक्तींची शौर्यगाथा लिहिताना विश्वास पाटील यांनी अशी ती जी उधळण केली आहे तिला तोड नाही. गेली 325 वर्ष या कवी राज्यकर्त्याची, पराक्रमी सेनानीची ही गाथा संशयाच्या धडब्यामध्ये गुंडाळून ठेवली होती. पण आजचे अग्रगण्य प्रतिभावंत कादंबरीकार सह्याद्रीच्या निबिड अरण्यातून, निबिड दऱ्याखोऱ्यांनी, सागर खाड्यांनी लक्षिलेल्या दुर्मिळ कागदपत्रांनी सांगितलेली ही शिवपुत्र संभाजीराजांची चित्तथरारक, वादळी पण वास्तव कथा. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ? आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट करा. तुमच्या काही सूचना असतील तर त्या मला नक्की कळवा. तसेच तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ काढून माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून आभार. तुम्ही मला इन्स्टा आणि फेसबुकवर फॉलो करू शकता. ही आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नव्या पुस्तकासह, नवीन लेखकासह, नवीन लेखकाच्या विश्वात जाण्यासाठी. तोपर्यंत सायोनारा. कीप रीडिंग, कीप स्माइलिंग. बाय.